नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमचा सुखात, आनंदात आणि स्वामींच्या स्मरणात जाओ एवढी स्वामींचरणी प्रार्थना करून आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलेच असेल आपण काय पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी धार्मिक ग्रंथ आहे त्या ग्रंथाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि माझ्याकडे जी धार्मिक पुस्तकं धार्मिक ग्रंथ आहेत त्याबद्दलची माहिती, त्यांची आवश्यकता, त्यांची महती आणि त्यांच्या पोथीच्या पारायणामुळे आपल्याला काय फळप्राप्ती होते या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला संपूर्णपणे स्किप न करता पहा आणि आवडला तर एक लाईक नक्कीच करा. तर वेदामध्ये 5वा वेद मानला जाणारा हा गुरुचरित्र हा अत्यंत प्रभावशाली, अनन्यसाधारण महत्त्व देणारा आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा कल्पद्रुम म्हणजेच हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. याची माहिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे. चरित्र ग्रंथाचे पारायण म्हणजेच दत्तभक्तांसाठी एक पर्वणीच असते आणि या पारायणामुळे आपल्या जीवनामधील जे असाध्य ते आहे ते साध्य होण्यासाठी, दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि आपली सेवा, आपल्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ग्रंथ आहे. मिळते आणि आपण दत्तसेवेमध्ये पुढील वाटचाल करण्यासाठी तसेच आपल्या इच्छा आकांक्षा जे आपल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण सिद्धीस नेण्यासाठी हा गुरुचरित्र ग्रंथ हा एक कल्पद्रुम मानला जातो. या गुरुचरित्राच्या पारायणामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, महालक्ष्मी, विष्णूची कृपा लाभण्यास मदत होते. त्याबरोबर असाध्य ते रोग बरे होण्यासाठीही गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे बरे होतात. गुरुचरित्रामध्ये सर्व दत्त संप्रदायामध्ये तसेच शिवभक्तीची देखील महती सांगितलेली आहे. गुरुचरित्रातील या ग्रंथाचे जे आहे ते महत्त्व म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा 5वा वेद मानला जातो. त्यानंतरचा महत्त्वाचा ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार. नवनाथ भक्तिसार आणि गुरुचरित्र हे 2 ग्रंथ आपल्या केवळ देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जरी असतील तरीही आपल्या घरावरील अनिष्ट टळते. वाईट गोष्टी, वाईट बाधा, घरामध्ये व्यसन अशा गोष्टी आपल्या घरात होत नाहीत. कारण या दोन्ही ग्रंथाची एवढी ताकद आहे की ज्यामुळे आपल्या घरावर कुठल्याही अनिष्ट बाधा, वाईट गोष्टीचा प्रभाव क्षणात शून्य होतो. असे गुरुचरित्राचं महत्त्व आहे. गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार हे दत्तगुरूंनीच नवनाथांना दिलेली दीक्षा होती. नवनाथांचं कार्य म्हणजेच दत्तगुरूंच्या सांगण्यावरूनच नवनाथांनी अवतार घेतले आणि त्यांचं कार्य पुढं केलं. कलियुगामध्ये अत्यंत शीघ्र आपल्याला फलश्रुती देणारा, फळप्राप्ती करून देणारा हे 2 ग्रंथ आहेत. नवनाथ ग्रंथसार आपल्या घरात असल्यामुळे आपल्या घरावर कुठलीही बाहेरची बाधा, बाहेर अनिष्ट आपल्या घरामध्ये राहत नाही. आपल्यावर येणारी संकटे आहेत ती नवनाथ ग्रंथामधील अध्याय 5वा जर आपण वाचला नित्यसेवेमध्ये तर त्यामुळे आपल्या घरावरील सर्व संकटे दूर होण्यासाठी आपल्यावर या नवनाथांची कृपा होते आणि नवनाथ महाराजांची कृपा ज्यांच्यावर होते त्यांच्यावर कधीही कुठल्या गोष्टीचा प्रभाव राहत नाही. अशा प्रकारचे हे दोन्ही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. स्वामीचरित्र सारामृतामध्ये आपण सगळ्यांनाच माहिती आहे आपण पारायणे करतो. नित्यसेवेमध्ये देखील आपण स्वामीचे 3 अध्याय वाचतो. स्वामीची सेवा करण्यासाठी जो महत्त्वाचा आहे ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. स्वामीचरित्र सारामृत वाचून आपण वाचताना जर आपण स्वामींचे 9 गुरुवार पकडले आणि स्वामीचरित्र सारामृत वाचलं तर आपली जी मनोकामना आहे ती संकल्पयुक्त आपण पारायण याची केल्यामुळे आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते. स्वामींची कृपा आपल्यावर होते. या स्वामींच्या चरित्र सारामृतामध्ये स्वामींचं संपूर्ण जीवन पटतं. स्वामींचे सगळे भक्त आहेत त्या भक्त कसे, स्वामींचं जीवन कसं होतं, स्वामींचे विचार काय होते या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला स्वामींच्या चरित्र सारामृतामधून आपल्याला मिळते. तर त्यासाठी आपल्याला स्वामीचरित्र सारामृतचे दररोज नित्यसेवेमध्ये 3 अध्याय वाचलेले खूप चांगले असतात आणि त्याचबरोबर आपण संपूर्ण पोथी देखील एका दिवसामध्ये वाचू शकते अशी ही छोटी पोथी असते.
त्यानंतरचे महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे सत्यनारायण पूजा विधी. सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि सत्यनारायण भगवानची कृपा. सत्यनारायण हे भगवान विष्णूचं एक रूप आहे. ते भगवान विष्णूंना आणि महालक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि सत्यनारायणाच्या पूजेमुळे आपल्यावरील अनिष्ट ही दूर होते. त्याचबरोबर आपल्या कामामध्ये यश, आपल्या घरामध्ये समृद्धी लाभण्यास मदत होते. सत्यनारायणाची पूजा कधी करायची असते आपल्याला, तर आपण सत्यनारायण आपल्या श्रावण महिन्यात देखील करतो. त्याचबरोबर कुठल्याही शुभ दिवशी आपण करू शकतो. त्याचबरोबर पौर्णिमेला विशेषतः सत्यनारायणाची पूजा केली जाते. त्याचबरोबर आपण एकादशीला देखील सत्यनारायण करू शकतो. अशा प्रकारे आपण सत्यनारायणाची जी आहे आपल्या घरामध्ये एखादं शुभ कार्य असेल त्यावेळेस देखील सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ जी आपली शुभ जो गोष्टी आहेत त्या घडायला सुरुवात होते आणि लक्ष्मी स्थिर राहते. त्याचबरोबर नंतरची महत्त्वाची पोथी आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत. संक्षिप्त श्रीमद भागवतमध्ये जे विष्णूंनी अवतार घेतले, विष्णूंचे अवतार कार्य आणि त्यांची कार्याची महती, त्यांच्या सर्व अवतारामध्ये कसे अवतार घेतले, त्यांचं कारण काय होतं, या सर्वबद्दलची माहिती आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आपण दर एकादशीच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण केलं तर आपल्यावर पितृदोष असेल तो नाहीसा होतो आणि आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी श्रीमद भागवत हे अतिशय महत्त्वाचं मानलं जाते. त्याचबरोबर आपल्याला विष्णू सेवा करायची असेल आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायची असेल तर श्रीमद भागवताची पारायण केल्यामुळे, श्रीमद भागवत वाचल्यामुळे आपल्याला आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहते. शुक्रवारी जर आपण श्रीमद भागवतचं पारायण केलं किंवा एकादशी दिवशी केलं तर माता लक्ष्मी देखील श्री विष्णूंची भक्ती केल्यामुळे आपल्यावर प्रसन्न राहते. त्यामुळे श्रीमद भागवत हे आपल्याला एकादशीच्या दिवशी तर विशेषतः करून वाचायचंच असतं, कारण आपल्याला श्री विष्णूंच्या अवतार कार्याबद्दल माहिती होते. त्यानंतर त्याचबरोबर सारखं संपूर्ण जी भगवद्गीता आहे ती देखील आपण एकदा तरी वाचली पाहिजे. आपल्या घरामध्ये ती भगवद्गीता आपल्या घरात जरी असेल तरीसुद्धा आपल्याला भगवद्गीतेमुळे आपल्यावर श्री विष्णूंची कृपा राहते आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठलंही अनिष्ट होत नाही. ही भगवद्गीता आहे जशी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, जी जशी आहे तशी या संपूर्ण पुस्तकामध्ये दिलेली आहे श्री विष्णूंनी, आणि त्याचा भावार्थ देखील या भगवद्गीतेच्या पोथीमध्ये दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला संपूर्ण गीता जर जाणून घ्यायची असेल, समजून घ्यायची असेल तर आपल्याला ही पोथी नक्कीच वाचली पाहिजे, कारण आपल्याला जो काही आपल्या जीवनामधील जीवनाचा सार आहे असं म्हणलं जातं भगवद्गीतेला. आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याला कारण काय आणि ते आपले प्रारब्ध काय, आपले कर्म काय, आपल्या जीवनामध्ये आपल्या जे भोग भोगावे लागते त्या सर्वांची जी काही मालिका असते ती आपल्याला भगवद्गीतेमधून आपल्या लक्षात येते. त्यानंतर हे आहे गुरुचरित्र कथासार. गुरुचरित्र कथासार हे मराठी आहे. त्याला मराठीमधून आपण वाचल्यामुळे आपल्याला जे संस्कृतमधलं पारायण केलेलं असतं त्यामुळे आपल्याला काही ज्या गोष्टी कळत नाहीत, ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्या गोष्टी आपल्याला मराठीतून हे भक्तिसार वाचल्यामुळे दत्त संप्रदायाबद्दलची संपूर्ण माहिती मिळते. आणि मराठीतील अध्याय एकदम छोटे छोटे आहेत, ते आपण एरवी देखील वाचू शकतो. आपल्याला वाटेल की आपल्याला या अध्यायाबद्दल माहिती नाही, हा अध्याय समजून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला हे गुरुचरित्र कथासार आहे मराठीमध्ये, ते वाचल्यामुळे आपल्याला संपूर्ण दत्त संप्रदाय आपल्या लक्षात येतो. दत्तगुरूंचे कुठले कुठले अवतार आणि त्यांच्या अवताराबद्दल संपूर्ण जे अध्याय आहे ती संपूर्ण अध्याय यामध्ये छोट्या स्वरूपामध्ये मराठीमध्ये दिलेले असल्यामुळे आपल्या पटकन संपूर्ण जे गुरुचरित्र आहे ते आपल्याला लक्षात येतं आणि आपल्याला त्या गुरुचरित्राबद्दल सगळ्या गोष्टींची माहिती क्लिअर होते. त्यानंतरचा आहे नवनाथ भक्तिसार. नवनाथ भक्तिसार हा कथासार आहे, हा देखील मराठीत मधलाच आहे. नवनाथ ग्रंथ देखील आपल्याला संस्कृतमध्ये पारायण करायचा असतो, त्यामध्ये देखील माहिती आपल्याला जी कळाली नसेल त्याची माहिती जाणून घेण्यासाठी नवनाथांचं कार्य कोणतं होतं, नवनाथांनी कुठल्या देवाकडून कुठली सिद्धी प्राप्त करून घेतली आणि त्यांना कशा प्रकारे सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या, या सगळ्यांची माहिती, त्यांचं अवतार कार्य, नवनारायणांनी कशा प्रकारे अवतार कार्य केलं, कसे अवतार घेतले, कशा
कशातून कोणत्या नाथांचा जन्म झाला आणि कोणत्या नाथाचे गुरु कोणते नाथ होते या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला या नवनाथ भक्तिसाराच्या कथासाराच्या मराठी अध्यायामधनं माहिती होते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचे असणारे हे दोन पोथ्या म्हणजेच मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशती. मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशती म्हणजेच आपले कुळदेव आणि ही कुळदेवी. आपल्या घरामध्ये कुळदेवता आणि कुळदेवी हेच आपल्या घरातील संरक्षक असतात आणि त्यांची जर आपल्या घरामध्ये भक्ती झाली तर आपल्या घरावर आपल्याला इतर देवांची भक्ती जी आहे ती सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. पहिलं तर आपल्यावर आपल्या कुळदेवताची कृपा असली पाहिजे. आपले कुळदैवत आपल्यावर जर नाराज असेल तर आपलं कुठलंही कार्य घडून येत नाही. आपल्या कार्यामध्ये सतत अडथळा येतो. त्यासाठी आपल्याला कुळदेवाची, सगळ्या देवांच्या अगोदर आपल्याला कुळदेवाची आणि कुळदेवीची भक्ती आपल्या घरामध्ये होणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला दर रविवारी कुळदेवतेच्या वारी, ज्यांचं कुळदैवत खंडोबा असेल त्यांनी रविवारी मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशती मंगळवारी वाचल्यामुळे आपल्याला कुळदेवाची आणि कुळदेवीची देखील दोघांची कृपा आपल्यावर राहते. आणि कुळदेवी म्हणजे आपली आई आणि कुळदेव म्हणजे आपल्या कुळांचा दैवत, आपल्या कुळांचा बाप, आपल्या कुळदेवाचे वडील असतात. ते दोघांची कृपा आपल्यावर असेल तर आपलं संरक्षण एक कवच असतं ते. त्यामुळे आपल्याला या दोन्ही पुस्तकाची माहिती चांगली आहे, खूप छान आहे. कारण आपण जर हे नियमितपणे आपल्या कुळदेवाच्या वारी आणि कुळदेवीच्या वारी जर ह्या दोन्ही पोथींचं पारायण केलं, जास्त मोठ्या स्वरूपात नाही, छोट्या स्वरूपामध्येच आहे. कारण दिंडोरी प्रणीतची जी काही पुस्तकं आहेत ती अतिशय कमी वेळात आपल्याला पूर्ण वाचून होतील अशा प्रकारे त्यांनी दिलेली आहेत. कारण आपण जास्त वेळ काढण्यासाठी आपण ही पारायण जास्त वेळ लागतो म्हणून करत नाही, परंतु ही छोट्या स्वरूपात दिल्यामुळे आपण प्रत्येक वारी जरी 1-1.5 तास जरी काढला तरी ह्या संपूर्ण पोथी आपल्याकडून वाचून होतात. त्यानंतर भगवान शंकराच्या आराधनेमध्ये सर्वात महत्त्वाचं, सगळ्यात महान व्रत म्हणजे प्रदोषव्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी, भरभराट आणि पैसा यायला मदत होते. ज्याच्या घरी दारिद्र्य असेल त्यांनी आवर्जून प्रदोषव्रत करायला पाहिजे. कारण प्रदोषव्रतामुळे आपल्या घरची परिस्थिती संपूर्णतः पालटते आणि आपल्या घराची भरभराट होते. आपल्या घरामध्ये जी समृद्धी आहे, जे ऐश्वर आहे ते आपल्या घरामध्ये प्रदोषाच्या व्रतामुळे नक्कीच येते आणि कशाची आपल्याला कमी राहत नाही. तर या प्रदोषव्रताबद्दल संपूर्ण माहिती या प्रदोषव्रताच्या पुस्तकामध्ये असते आणि या पुस्तकामध्ये, या पोथीमध्ये आपल्याला संपूर्ण शिवभक्तांना जे आवश्यक आहे ती स्तोत्र, शिवस्तुती वगैरे सगळं या पोथीमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे शिवाची आराधना करण्यासाठी दररोजची नित्य आराधना, सोमवारची आराधना जरी आपल्याला करायची असेल तर ही पोथी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पारायणानंतर आणि विष्णू सहस्त्रनाम वाचणं, श्री गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं. कारण श्री गुरुचरित्र, दत्तगुरू हेच विष्णूंचा अवतार असल्यामुळे आपल्याला सगळ्यात त्यांचं मूळ हे विष्णू आहे आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचल्यामुळे आपली भक्ती थेट सर्व सेवा विष्णूच्या चरणी अर्पित होते. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पारायणाच्या दिवशी वाचायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला बुधवारी आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम वाचल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि श्री भगवान विष्णू यांची कृपा आपल्यावर राहते आणि आपण जे काय आहे आपली भक्ती मार्गामध्ये आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. तर अशाच प्रकारचं एक महत्त्वाचं सगळ्यात अजून पुस्तक म्हणजेच हनुमान चालीसा देखील आपल्याला शनिवारी आणि मंगळवारी वाचायची असते. कारण भगवानांचा बजरंगबलीचा जन्मवार म्हणजे मंगळवार आहे. त्यामुळे मंगळवारी आणि शनिवारी तर शनीचा वार असतो, परंतु शनिदेवाने आश्वासन दिलेलं आहे की जे हनुमानांची भक्ती करतील, जे बजरंगबलीचे भक्त असतील त्यांना शनीचा त्रास होणार नाही. याच्यामध्ये संकटमोचन हनुमानाष्टक, हनुमान बजरंग बाण, हनुमान बाहुक या सगळ्या गोष्टी या छोट्या पुस्तकामध्ये असल्यामुळे हे छोटे पुस्तक ही देखील आपण शनिवारी आणि मंगळवारी वाचल्यामुळे आपल्याला बजरंगबलीची देखील कृपा होते. आणि ज्यांच्या मागे शनींची साडेसाती असेल त्यांनी अवश्य हनुमान चालीसा दर शनिवारी आणि मंगळवारी वाचायला पाहिजेत, त्याची पारायण करायला पाहिजेत. पारायण करण्यासाठी हनुमान चालीसाचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक हे आहे. हनुमान चालीसामध्ये सर्व माहिती, सर्व हनुमान भक्तीमधील जे काय स्तोत्रमंत्र आहेत ते यामध्ये दिलेले आहेत. तर हे छोटं पुस्तक आहे, पटकन आपल्याला वाचून देखील होतं. अशा प्रकारची धार्मिक पुस्तकं आपल्या घरामध्ये असायला पाहिजेत आणि या पुस्तकामुळे
आपल्या छोट्या छोट्या सेवा, नित्यसेवा पटकन होतात आणि आपण त्यामधून आपल्या घराचं संरक्षण, आपल्यावर सर्व देवी देवताची कृपा राहते, आपल्या घरामध्ये समृद्धी नांदते, आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर ते नाहीसे होतात. त्याचबरोबर आपल्यावर सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होतात, आपल्याला आयुष आरोग्य सर्व काही लाभते. त्यानंतरचं हे महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे श्री गुरु आज्ञा हे पुस्तक आहे. हे श्री क्षेत्र मोराळे या ठिकाणी येऊन आणलेलं पुस्तक आहे, कारण श्री क्षेत्र मोराळे या ठिकाणाची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. जे श्री क्षेत्र मोराळे म्हणजेच ज्या ठिकाणी दत्तगुरूंचा अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणच्या काकांना दत्तगुरू नरसिंह सरस्वती महाराज प्रसन्न आहेत आणि ते त्यांना दृष्टांत देतात. प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला ते त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात आणि तिथं त्या ठिकाणी अत्यंत चांगलं. तर या होत्या माझ्याकडील महत्त्वाच्या पोथी. या तुम्हाला आवडल्या असेल तर तुम्ही पण नक्कीच घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.